पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा वाघाळ्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक थांबत नसल्याचं चित्र आहे। यापूर्वी महसूल विभागानं अनेक वाहनांवर दंडात्मक तर पोलिसांनी गुन्हे केले, परंतु तरीही वाळू उत्खनन आणि वाहतूक थांबायचे नाव घेत नाहीये। टाकळखोपा वाघाळ्यातील वाळू चोरीतील संशयित 16 वाहनांविरुद्ध गुन्हे दाखलची प्रक्रिया सुरू आहे, तर वाळू चोरीसाठी शेत रस्ते देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावरही बोजा टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे। यापूर्वी उपविभागीय अधिकारी परतूर यांनी कानडी येथील संशयित वाहनावर गुन्हे दाखल केले होते, तर लिमखेडा येथील वाळू चोरांनी नायब तहसीलदार हल्ल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। मात्र टाकळखोपा, किल्ला, उसवद, वाघाळा येथील संशयित वाळू चोरांवर गुन्हे दाखल होणार कधी? शेत रस्ते देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा टाकणार कधी? असा संतप्त सवाल उसवदचे राम चट्टे, किल्लाचे आशिष चव्हाण, वाघाळ्याचे रामदास कांगणे यांनी केलाय। पूर्णा नदीकाठच्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला तहसीलदार जबाबदार असल्याची तक्रारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती विभागीय सचिव फेरोज गफार खान, भारतीय भटक्या विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाचे अशोक जाधव, राष्ट्रीय छावा संघटनेचे युवक प्रदेश संघटक किरण काळे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृष्णा साबळे, ऑल इंडिया ह्युमन राईट वनिता गौशिफ यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे। NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।